तुम्ही नगरकर येतात तुम्ही विके ब्लॉगरचे ब्लॉग बघा म्हणले तुम्हाला आज कमेंट करावंच लागली वडा सांबर कुडाला नाही का नादच नाही करायचं नगरकर मग आज रप्पा रप कमेंट करा तुम्ही भोंगा पॉईंट मध्ये सकाळ सकाळ आवरून बिवरून निघलो होतो नाही का आमची अर्धी टोळी घेऊन आम्ही आता अर्धी टोळी पुढे गेलेली होती आता टोळीचा विषय म्हणले आज विषय पंपात होणार ते तुम्हाला माहितीच नाही का आम्ही निघलो होतो नगरला फोटो काढायला डायरेक्ट आता आम्हाला इमामपुरी इकडे सारं सोडून आम्ही डायरेक्ट नागरात फोटो काढायला चाललो होतो आम्ही गेलो फोटो काढायला डायरेक्ट ना भाई शेट म्हणलं मी कटिंगच नाही केलेली बरं झालं गाड्या म्हणलं आता चल कटिंगला म्हणजे 150 खुर्च्याच्या दुकानात भाई शेटला कटिंग करायला घेऊन गेलो बरं का कटिंगला बसले ना भाई शेटच्या मनात एकच प्रश्न आला आता पैसे किती घेईन म्हणलं तू टेन्शन न घेऊ पैसे नसले आपण इथं जाणून गेलो तिथून गेलो फोटो काढायला टोळी डायरेक्ट बाल्याला चष्मा लावून पाहताना म्हणली टोळी डायरेक्ट म्हणली चष्मा खिशात ठेवी कारण की एकाने चष्मा लावला सगळ्यांनीच लावायचा जर नाही लावलं कोणीच नाही लावायचा सगळ्यांनी बिगर चष्म्याचे फोटो काढायचे ठरलं होतं मुकादम योग्य मानला होता नाही का मुकादम संग डील डन केली सगळ्यांनी बिगर चष्म्याचे फोटो काढायला चालू केले नाही का नंतर बंटी शर्टचा नंबर आला खजिनदाराचा कॅमेरामॅन लावून अशी क्वालिटी फोटो काढा ना पुढे नंतर सोयरीकेल पाटील ना तरी पार्टी डायरेक्ट हाच म्हणली पाहिजे मुकादम म्हणला खरंय म्हणला मग नादत नाही काय तिथून डायरेक्ट बँकेत आलो टोळी सोडून दिली नाही का तवर भाई शेट्टी इकडे मावाज भावाची व्हिडिओ बघा त्याच्या बंटी शर्ट फुल वायतागलेला होता बरं का बंटी शर्टला म्हणला थांबा बंटी शर्ट म्हणला चला खर्च करतो मग डायरेक्ट वडा सांबर खायला गेलो आता आमची टोळी जरी आखी नव्हती म्हणून नाही तर आमची टोळी लय खाती म्हणून टोळी सोडून दिली आम्ही फक्त आहे ना 1.5 पावा संग 2 लिटर सांबर पेलतो फुकट होतं सांबर तिथून आलो डायरेक्ट बंटी शर्टचं कपड्याचं बिल पाहिलं येता आलं म्हणलं बंटी शर्टनी तर लय लाखात खर्च केलाय गाड्या 2-3 डेच एवढं बिल काढलंय नादच नाही करायचा गाड्या म्हणलं आता टॉपचा विषय झाला जात्रात काय नादच करतो काय भाऊ संध्याकाळी मान्याचा बड्डे होता नाही का आमच्या टोळीतले आता टोळी मळ्यात होती म्हणून टोळी गपचूप होती नाही तर टोळी तुम्हाला माहिती एकामागे एक पळायची नाही का नुसती नादच नाही करायचं केक तर खाऊन देत नाही पण मळ्यात असल्यामुळे काहीच नव्हती करीत नाही का सकाळी उठून आलो बरं का कामर गुंडेगावच्या साईडवर आमच्या माऊलीने केली ना एका भाईट्याची मजा चालू आता भाई आहे ना तिकडला बिहारचा नाही का ती वाळू भरीत होता कसबीस तिकडं आमच्या माऊलीने तिची अशी सकाळ सकाळ मजा घ्यायला चालू केली ना माऊली त्याला माहिती ते बेंगन खातो का बाजारातले ते जर्शी बेंगन तुम्हाला माहित असते ना आता माऊलीने तिची अशी खाऊन मारली ना काय सांगायचं मलाच हसू आवरत नव्हतं नंतर फोल्डिंगचे नावे ना ठोकून झालता ना इकडे सगळ्या मग भरायचा आता मग काय भोंगा पाईट मध्ये आपले मानालीचे बुट घातले आता नवे मानालीचे बुट राहिले होते घरी जुने मानालीचे बुट तिथं पाडलेले होते ते आणले ते जुने बुट घालून मानालीचे काल येत होतं माल पण त्याच्यातून भलं माल आतमध्ये जात होता लई वाचत होतं मग बिगर बुटाचा नंतर तडाखा लावला नादच नाही करायचा नवीन आल्यावर नाही वागत आपण कामाला कधी आपण लाजत नसतो रप्पायर मग घमिले भरून दिले नाही का बिगर बुटाडायचे जा नादच नाही करायचा मग लाजत नसतो विक ब्लॉगवरचे बऱ्याच जणांना माहिती नाही का नंतर मग सगळ्यांना झेण्याच्या पायऱ्या बिर्या लेंटल वेंटल राहिले नाही सगळे एकदा भरून घेतले नाही का फार संध्याकाळ झाली बरं का आता लेंटल आता कसं असतं माहिती का आपण लाजत नसतो कोणत्या कामाला कसं माहिती का काम करायचं वाद न जगायचा नादच नाही करायचा परिस्थिति कह रही है कि कुछ नहीं कर पाओगे और मेरी मेहनत कह रही है एक दिन सारा जहां जीत जाओगे